नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी पाहू शकता अर्धापूर शहरातील प्रज्ञा बौद्ध विहार या ठिकाणी विषय असा आहे की महामानवास वंदना म्हणून नाचून नाही तर वाचून अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी अर्धापूर शहरामध्ये पूर्वतयारी करण्यात आलेली आहे। जयंती मंडळाचे अध्यक्ष उमेश भाऊ सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाचून नाही तर वाचून महामानवास अभिवादन करण्यात येणार आहे। सलग 18 तास अभ्यासिक करण्याचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता पूर्वतयारी खूप सुंदर असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे समिती मंडळाकडून। आपण सविस्तर जाणून घेणार आहोत जयंती मंडळाचे अध्यक्ष तथा कार्यकर्ते यांच्याकडून या नियोजनासंदर्भात व कशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असं महामानवांनी सांगितलेलं आहे। आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती। महामानवास नाचून नाही तर वाचून अभिवादन करणार या संदर्भामध्ये काय माहिती द्याल आपण? आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चला महामानवास अभिवादन करूया, 18 तास अभ्यास करूया या बाबासाहेबांच्या संदेशाप्रमाणे बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण आंबेडकर नगर येथील, सिद्धोदन नगर येथील, अशोकनगर, इंदिरानगर, समतानगर, सम्राटनगर आणि आनंदनगर बसस्टँड परिसर येथील समस्त अर्धापूर शहरवासी व तालुक्यातील आंबेडकरवादी सेना व भीमसेना व तसेच संविधानप्रेमी आणि अभ्यासप्रेमी हे सर्वजण उद्या इथं वयाची अट नाही, जातीचं बंधन नाही, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी अभ्यासप्रेमी नागरिक इथं दरवर्षी सहभाग घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात। नाचून नाही तर वाचून अभिवादन करून त्याने जे अहोरात्र या भारत देशाला घडवण्यासाठी त्याने 18 तास अभ्यास केला, स्वतःच्या मुलाबाळाची पर्वा नाही केली, त्याने देशाला बरंच काही त्यागलं देशासाठी। आणि त्या महामानवाला एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही अर्धापूरवासी सर्वजण मिळून 18 तास अभ्यासाचं आयोजन केलं आहे आणि तो अभ्यासक्रम आमचा आतापर्यंत यशस्वी झालेला आहे। आणि आताच शेलगाव येथील, पारडी येथील, लोण येथील आमचे मित्रपरिवार त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या सहभागी होणार आहोत। आणि याचं आपल्या माध्यमातून मी सर्वांना आव्हान करतो की आपण या उद्याच्या 18 तास अभ्यासाचं जे आयोजन केले त्या अभ्यासामध्ये आपण हिरारीनं सहभाग नोंदवून या कार्यक्रमाला यशस्वीरित्या करावा, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। उद्या ज्या कोणी स्पर्धकांना 18 तास अभ्यासाच्या आयोजनामध्येच कोणी निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित केला आहे त्या विद्यार्थ्यांनी पण या 18 तास अभ्यासामध्ये त्यांना हॉल उपलब्ध आहेत, त्यांचं पण आम्ही स्पर्धा घेणार आहोत। तर ज्याला कोणाला स्पर्धेमध्ये सहभागी नोंद घ्यायची आहे अशाने पण नोंद घ्यावी, एवढीच आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। जय भीम।